दिनांक 28 जानेवारी 2026 अजितदादा खासगी विमानानं सकाळी मुंबईहून बारामतीकडे रवाना झाले. पण बारामतीच्या जमिनीवर पाय ठेवण्याआधीच एक भीषण अपघात आणि पहिल्यांदाच अजितदादांनी वेळ चुकवली. बारामतीत जिल्हा परिषद निवडणुकांच्या सभा घ्यायला ते सकाळी मुंबईहून लिअरजेट 45 या चार्टर्ड विमानात बसले होते. त्यांच्यासोबत होते सुरक्षा रक्षक विदीप जाधव, पायलट कॅप्टन सुमित कपूर, कॅप्टन शांभवी पाठक आणि फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी. VSR कंपनीचं लिअरजेट 45 हे विमान 9752 किलोचं होतं. बारामती विमानतळाची एअरस्ट्रीप ही रुंदीला लहान होती. अशा लहान रुंदीच्या एअरस्ट्रीपवर उतरण्यासाठी अशी छोटी चार्टर्ड विमानं वापरली जातात. 8:10 मुंबईतून टेक ऑफ केल्यानंतर हे विमान 8:50 बारामतीच्या रनवेवर लँड करणार होतं. बारामती विमानतळ हा टेबल टॉप रनवे प्रकारात मोडतो. टेबल टॉप रनवे म्हणजे रनवेची रुंदी कमी असते आणि रनवेच्या एका बाजूला तीव्र उतार किंवा दरीसदृश्य परिसर असतो. बारामतीचं विमानतळ हे लहान आहे. विमानतळावर इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टीम ही सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे पायलटला मॅन्युअल लँडिंग करावी लागते. सरकारच्या प्राथमिक अहवालानुसार सदर विमान 28 जानेवारीला सकाळी 8:18 पहिल्यांदा बारामतीच्या संपर्कात आलं. या अहवालानुसार वैमानिकांना सांगण्यात आलं की सध्या वारा फार नाही आणि दृश्यमानता साधारण 3000 मीटर इतकी आहे. त्यानंतर विमानातील पायलटनं सांगितलं की ते रनवे क्रमांक 11च्या दिशेनं येत आहेत, पण त्यांना रनवे दिसत नाहीये. नंतर पायलटनं पुन्हा ATCला सांगितलं की रनवे दिसू लागला की सांगतो. दरम्यान विमान लँडिंगचा पहिला प्रयत्न हा अयशस्वी झाला. त्यामुळे विमानानं पुन्हा हवेत मोठं वळण घेतलं. त्यानंतर 8:43 रनवे क्रमांक 11 लँडिंगसाठी सज्ज करण्यात आलं. मात्र पायलटकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर काही क्षणातच धावपट्टीच्या डाव्या बाजूला ज्वाला आणि धुराचे लोट उठताना दिसले, असं ATCवर काम करत असलेल्या एका अधिकाऱ्यानं सांगितलं. दुसऱ्या लँडिंग दरम्यान विमान रनवेच्या कडेला जाऊन कोसळलं होतं. रनवेपासून अवघ्या 100 फूट उंचीवर विमानाचा तोल गेला. विमान कोसळल्यानंतर मोठा स्फोट झाला. विमानाला भीषण आगसुद्धा लागली. आगीमुळे तात्काळ बचाव कार्य करणं शक्य झालं नाही. घटनास्थळी मोठा स्फोट झाल्यामुळे आसपासचे गावकरी धावले. सुरुवातीला बातम्यांमध्ये अजित पवार या अपघातात गंभीर जखमी झाल्याची माहिती आली, पण काहीच वेळात नागरी उड्डाण मंडळ म्हणजेच DGCAने अपघातात कुणीही बचावलं नसल्याचं सांगितलं.